नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. पैठणचा तीर्थखांब एका ऐतिहासिक पर्वाची साक्ष होय. पैठणचा तीर्थखांब म्हणजे एका ऐतिहासिक पर्वाची साक्ष आहे. भारतीय साल शके ज्या शुभ मुहूर्तावर गणल्या गेले, तो मुहूर्त अजरामर व्हावा म्हणून त्याच्या स्मृती प्रित्यर्थ निर्माण केलेले हे शककर्ता सम्राट शालिवाहन यांच्या संकल्पनेतून उदयास आलेले पाषाण शिल्प आहे. म्हणून याचा पैठणरांना सार्थ अभिमान पाहिजे, असे जाहीर मत शालिवाहन पत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोर चौहान यांनी व्यक्त केले. ते रविवारी सकाळी भारतीय नववर्षाच्या प्रारंभी शककर्ता सम्राट शालिवाहन यांच्या प्रतिमेच्या मिरवणूक सांगता समारोहात बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी इतिहास तज्ञ माजी नगराध्यक्ष शेखर पाटील होते. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे, सोमनाथ दादा परदेशी, प्रा संतोष गव्हाणे, समारोह समिती अध्यक्ष सागर पाटील, ज्येष्ठ सदस्य दिनेश पारीख, आदर्श रुग्णसेवक रमेश खांडेकर, तुषार पाटील, मदन आव्हाड, देवेश इनामदार, माजी नगरसेवक जितू परदेशी, पत्रकार बद्रीनाथ खंडागळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भारतीय शकाचा शककर्ता सम्राट शालिवाहन यांच्या जीवनावर अनेक इतिहास अभ्यासकांनी प्रकाश टाकला. दक्षिण काशीतील श्रीक्षेत्र पैठण येथील सम्राट शालिवाहन नगरीत रविवारी हिंदू वार्षिक कालगणना शक आरंभ उत्सव साजरा करण्यात आला. जुन्या पैठणनगरीमधील प्राचीन तीर्थस्तंभ कीर्तिस्तंभ उद्यानात मान्यवरांच्या हस्ते गुढी उभारण्यात आल्यानंतर पैठण शहरातून सम्राट शालिवाहन प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ज्येष्ठ सदस्य दिनेश पारीख म्हणाले की, हा परिसर पालथी नगरी म्हणून ओळखला जातो. सध्या हा परिसर अंतिम घटिका मोजत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. याची गंभीर दखल केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्व विभागाने व महाराष्ट्र शासनाने घ्यावी आणि तीर्थस्तंभ राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करण्यात यावे अशी ही मागणी केली. यावेळी केदार मिरदे, अश्विनी लखमले, तुषा गुरव, अरुणा पिल्लई, अश्विनी सोरमारे आदीसह विविध क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केदार मिरदे, हर्षवर्धन पाटील, विजय ठांगे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समिती अध्यक्ष सागर पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन ज्येष्ठ सदस्य मदन आव्हाड यांनी केले. यावेळी उपस्थित महिलांनी सम्राट शालिवाहन पराक्रमावर गीते म्हटले व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन ज्येष्ठ सदस्य मदन आव्हाड यांनी केले. पैठण तालुका रिपोर्टर मनेश आव्हाडची रिपोर्ट. 460 वर्ष राजधानी राहिलेली आहे आणि 30 राजांनी या ठिकाणी राज्य केलेलं आहे. या 30 पैकी प्रत्येक राजाचं जर आपण कार्यकाळ पाहिला तर तो प्रत्येक राजाचा कार्यकाळ अतिशय दैदप्यमान राहिलेला आहे. अनेक जगभरातले कलाकार इथं आलेले आहेत, साहित्यिक इथं आलेले आहेत आणि त्यांनी त्यांची कला या ठिकाणी दाखवलेली आहे. या ठिकाणी या विजयस्तंभाकडे पाहिल्यानंतर प्रकर्षानं एक गोष्ट जाणवते की 1000 वर्ष झाले तरी हा विजयस्तंभ आज आपल्यासमोर